वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि मैदानाच्या दिशेने जाऊयात. दोन फलंदाज बाबा 11चे दोन घातक फलंदाज आता मैदानाच्या दिशेने येताना दिसतात. एका बाजूला धीरज पाटील, दुसऱ्या बाजूला प्रतीक सिंग आणि गोलंदाजी मार्कवरती सुनील आहे. पहिला चेंडू वेगवान वेगवान पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि समोर फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. एक धाव मात्र इथे धावून कंप्लीट केली जाते. जयसाई कर्णधार, आईजूत आणि कर्णधार आणि अक्षिलेवन कर्णधार आपण मंचावरती येऊन संपर्क साधायचा आहे. या तिन्ही संघाचे कर्णधार आपण या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला एबीने पुन्हा एकदा. सिंगल धाव येते आणि एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 3 वरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धीरज पाटील, प्रतीक सिंग आणल्यानंतर बाबा यांच्या संघाला थोडीशी बळकटी येईल, परंतु सर्वात महत्वाची बाब हे तिन्ही खेळाडू म्हणजे त्यामध्ये महेश सकपाळ माहीचा सुद्धा मी उल्लेख करेल नसल्या कारणाने खूप मोठा फरक पहिल्या 2 सामन्यामध्ये पडलाय. आता त्याला भरून काढणं खूप गरजेचं असणार आहे. पॉईंट्स टेबल थोड्याच वेळात आपल्याला माहीत पडेल कसा कोणता संघ कुठे उभा आहे, कोणाच्या वाट्याला किती विजय आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली, पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू, कोणतीही धाव नाही, डॉट बॉल येतोय. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. 4 धावा धावफलकावरती. पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वतःची बॉडी खूप स्ट्रेच केली होती, परंतु दुसरी ओ हा ना करता करता धीरज पाटीलला मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन, फर्स्ट विकेट डाऊन बाबा 11. चला, किरण प्रजापती म्हणजे लस्सी आल्या गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू किरण राठोडने जर का डाई लगावून चेंडू अडवला तर 200 रुपयाचं बक्षीस मितेश भंडारी यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. 3 चौकाराला लगातार 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा आहे. कोणाच्या? किरणच्या. किरणसाठी बक्षीस लागलेले आहेत आणि किरण बॉलिंग ट्रॅक वरती आहे म्हणजे लसी यावेळेला खूप लांबून चेंडूला लपेटलं. प्रतीक सिंगने चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय. 4 धावा सुद्धा मिळत आहेत. चौकार. 2 षटकं संपली, 15 धावा धावफलकावरती बाबा 11. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि त्या 2 षटकामध्ये बघणार आहोत कशा प्रकारची
डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं चेंडूला आणि चांगली फिल्डिंग. जय पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू अडवला गेला. तोपर्यंत पुन्हा एकदा येते टिकली गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती आहे. पुन्हा एकदा चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत एकदा येते धावपलकावरती धाबा या चेंडूनिशी या धाब्यानिशी जाऊन पोहोचल्यात 18 वरती. आई जीवदानी आणि अक्षिलेवन डोंगरपाडा नेक्स्ट मॅचचा टॉस आई जीवदानी आणि अक्षिलेवन डोंगरपाडा या दोन संघादरम्यान केला जाणार आहे. प्रतीक सिंग यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते म्हणजेच रिव्हर्सचा अटेम्प्ट होता आणि तिथे एक धाव धावून पुन्हा एकदा कंप्लीट होतीये. माही ऑन साइडला इनटू द गॅप येस इट्स अ बुलेट अँड रॉकेट स्ट्रोक चेंडू सी मारेगा पार चौकात. प्रचंड आवड माहीला क्रिकेट या खेळाची. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप मोठे नाव वसई तालुक्याच्या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आणि तो खेळाडू मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आहे. अंडरआर्म क्रिकेटची मजा लुटण्यासाठी तो सुद्धा आता मैदानात आलाय आणि तो खेळ सुद्धा त्याच्याकडून दिसला कारण चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा धावपलकावरती बाबा 11. चला लगा फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकं झालेली आहेत. 4थं षटक शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. बाईकची लाईट जरा बंद करा. समोरची लाईट चालू आहे. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज कृपाल डाउन द ग्राउंड खेळ. ओ चेंडू उडालाय. कभी कभार किस्मत भी मजाक करती है आणि त्यातला हा प्रकार आहे. चेंडू गेलाय सी मारे का पार चौकार. आणि यावेळेला पॅडल स्वीप लगातार दुसरा चौकार. प्रत्येक सिंग चे आता फटाके फुटायला लागलेत. लगातार 2 चौकार आणि 31 31 वरती धावपलक जाऊन पोहोचले. कृपाळचा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला रिव्हर्स समोर ऑन साइड आता ऑफ साइड पॉइंट क्लिअर करतो चेंडू चौकार. 35 वरती धावपलक जाऊन पोहोचले. 35 चेंडू बाकी खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. 36 धाबा धावपलकावरती आहेत आणि आता माही त्यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. या 2 चेंडूवरती किती धावा येत आहेत याच्यावरती टार्गेट सेट केलं जाणार आहे. VPL आपण बघत आहात. अनेक असे विक्रम मागील 2 दिवसामध्ये इथे रचले गेलेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न लांब आहे. एबी लांब आहे तोपर्यंत पूर्णपणे ABCD बोलून टाकली आहे. महेश सकपाळ माहीन आणि चेंडूला पाठवलं सीमारेखा पार चौकार. थँक्यू डीजे. 40 धावा धावपलकावरती आहेत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बाबा 11चं बॅटिंग ऑर्डर आता क्लिक व्हायला लागलंय आणि त्या धावा बनत चालल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू बघूयात काय घडतंय. आतापर्यंत 4 चौकार. ओ यावेळेला रिव्हर्स
कदाचित चंदन सरच्या मैदानात खेळण्याचा फील माहीला आलेला असावा आणि त्यामुळे हा रिव्हर्सचा षटकार बघायला मिळतोय. फलंदाज बाद. पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 40-41 लक्ष ठेवलंय ते स्वराज्य या संघासमोर बाबा इलेव्हनच्या माध्यमातून. पहिला चेंडू एबी. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. चला टॉस सुद्धा केला जातोय. कोणी जिंकला? अक्ष 11 निर्णय बोल्ड फर्स्ट. थँक्यू. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालाय. आता थोडीशी समीकरणं बदलायलाच सुरुवात होणार आहे. म्हणजे कोणाकडे किती संधी, कोणाच्या खात्यामध्ये किती विजय. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर मात्र आता धावफलक थोडं हळूहळू पुढे जाते. 6 धावा धावफलकावरती आहेत. सुनील नाईक 6 चेंडू. ओ मागे आशिष. प्रयत्न चांगले परंतु ते तितकेसे सफल नाही. चेंडूने दिशा बदलली, डायरेक्शन बदललं आणि चित्र सुद्धा बदललंय. इथे चौकार येतोय. 4 धावा. धावफलकावरती धावा 10. शेवटचा आणि अंतिम चेंडू. एबी ऑन साइडला. ओ साहिल. काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंग, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. पहिलं षटक संपलं. 11 धावा धावफलकावरती. 18-30 इक्वेशन. हॅलो. नवीन गोलंदाजी मार्क वरती. ओहो बॅटची एज आणि ऋषीच्या हातामध्ये चेंडू जातोय, पण फ्री हिट. ओ फ्री हिट असल्यामुळे विकेट नाही मिळणार. बॉलरचं नाव सांगा एकदा. कोण आहे? आवेश. भावेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला गॅप मधून नवाजच्या जवळून चेंडू होते फरार. सीमा रेखा पार. VPL चौकार. 41चा पाठलाग करत असताना सध्या स्थिती जर आपण बघितली तर तितकीशी चांगली नाहीये फिल्डिंग करणाऱ्या संघाची, परंतु बॅटिंग करणारा संघ म्हणजेच एबी क्लिक झालाय. आणि एबी ज्या वेळेला क्लिक होतो त्यावेळेला ती मैदानात थरारत असताना आपल्याला दिसतात. हो पुन्हा एकदा नो. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न भावेशचा पुन्हा एकदा असफल. त्या प्रयत्नामध्ये सफलता आलेली नाहीये. सिंगल येते. धावफलक 17 दोन बॉलचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. अंडरआर्म मधली फ्री हिट म्हणजे खूप मोठं बक्षीस आहे. धावचित वगळता तुम्ही बाद होऊ शकणार नाही आहात.
जी काही इम्प्रोवाइज करणारे म्हणजे इम्प्रोवाइज करून फटके खेळायचे असतील तर मात्र याच्यापेक्षा मोठी संधी नाही. पुन्हा एकदा नो बॉल आला बॅक टू बॅक, त्यामुळे अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. परंतु हा जर विजय बाबाईलांच्या वाट्याला नाही आला तर मात्र जी काही मेहनत या IPL साठी केलेली असेल ती मात्र वाया जाऊ शकते. त्यामुळे डू ऑर डायची त्यांच्यासाठी ही मॅच आहे. फ्री हिट वरती पुन्हा एकदा विकेट. आता कदाचित असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला वाटलं नशीब सुद्धा आपल्याशी मस्करी करते की काय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील कहाणी आता मला वाटतं इथे दुसरं षटक संपलंय आणि 2 षटकाच्या संपलंय की बाकी आहे. एक बॉल अजून बाकी आहे, माफ करा लास्ट बॉल बाकी आहे. 19 वरती धावफलक थांबलाय आणि पहिली विकेट आली आहे. 19 टायमर. चला फलंदाजी करणारी टीम, आपण कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये. किरणच्या लगातार 3 चौकारांसाठी मितेश भंडारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि ती किरणला संधी सुद्धा मिळतीये. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फॉलो थ्रू मध्ये अडवलं. खूप चांगली फिल्डिंग तिथे गोलंदाजीमध्ये करत असताना भावेश. 2 षटकं संपली, 20 धावा धावफलकावरती एका गड्यांच्या पतनानंतर टीम स्वराज्य. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज. साहिल गोलंदाजी मार्क वरती येतं. साहिल समोर आता किरण असेल. बघा एकाच संघामधील 2 खेळाडू आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अडवला गेलाय. चेंडू नो +1. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. मारुती पेडामकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल मारुती यांना की आपण स्टेजवरती यायचंय. 19 12-19 12-19 इक्वेशन आणि या इक्वेशनला कशा प्रकारे क्लिअर केलं जातंय किंवा कशा प्रकारे वाचवलं जाते. आता याच्यामधली दिवार एकच आहे, AB. अजिंक्य AB ज्याला तुम्हाला बात करा. ओ चेंडू हवेमध्ये, परंतु नेक्स्ट बॉल फ्री हिट. ABचं नशीब फ्री हिटला खूप चांगलं राहिले. 2 ते 3 वेळा त्याला संधी मिळाली होती समोरच्या संघाला एबीला बाद काढण्याची, परंतु फ्री हिट असल्या कारणाने त्या संधीचं सोनं करून सुद्धा फायदा नाही, अशी काहीशी स्थिती बघायला मिळाली आहे. मोठा फटका किरणने लगावलाय आणि हा मोठा फटका जास्तच मोठा असल्या कारणाने किरणला मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. गॉन. दोन गडी बाद झालेत आणि या मॅच मधली चुरस अजूनही कायम आहे. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. चौकारांची भाषा बोलण्याच्या प्रयत्नामध्ये एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. आता नवीन फलंदाज ओमकार आलाय आणि त्याने मात्र चेंडूला दिशा देत असताना एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केली आणि अगदी योग्य निर्णय. जर का एबी मैदानात आहे तर तुम्ही चौकार मारण्यासाठी जाल आणि विकेट टाकाल तर मात्र अडचणी वाढतील. डाऊन द ग्राउंड. येस, येतोय तडाखेबंद फटका. साहिलच्या जवळून होतोय फरार. चौकार.
नवाज शेख याची जी मेहनत आहे ती बघण्यासारखी आहे. स्वतःला झोकून देतात पूर्णपणे या मॅच मध्ये आणि संघ मालक असल्या कारणाने ती जबाबदारी सुद्धा तितकी मोठी आहे. चार चेंडूचा खेळ, धापलकरती धाबा 28 आहेत. अजून 13 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. साहिल समोर एबी पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग माहीची, फेकी सुद्धा तितकीच वेगानं. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. मॅचला पूर्णपणे चालतं बोलतं हलतं ठेवलंय, जे गरजेचं होतं आणि त्यामुळे ही मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने तितकीच झुकलेली आहे. ही मॅच जर का स्वराज्य संघ जिंकतोय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सुनीलने केला. खूप चांगली फिल्डिंग, सिंगल येते आणि अशा प्रकारे 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धाबा धावपलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये 11ची गरज. दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्वाचा आहे. एक संघ त्याला आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचंय, कारण इथून जर का पराभवाला सामोरे गेलं तर स्पर्धे बाहेर जवळ बाहेर जाणं निश्चित होईल. आणि जर का समोरचा संघ म्हणजे जो बॅटिंग करणारा संघ जिंकला तर अजून तो त्याचा पॉइंट्स टेबल मजबूत करेल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज. हर्षच्या हातामध्ये चेंडू दिलाय. हर्षच्या हातामध्ये चेंडू. बघूयात हर्ष कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण समोर ओमकार आहे. ओमकार एबी यांना 11 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग साहिलची. साहिलने चेंडूला अडवलं आणि चेंडूला अडवत असताना सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता एबीच्या हातामध्ये सर्व आहे. कशा प्रकारे या धावांचा पाठलाग होईल, कशा प्रकारे धावांना वाचवलं जाईल. एबी वर्सेस हर्ष यामधील बॅटल. आणि एबीने जितका काही वेळ व्यतीत केलाय या खेळपट्टीवरती. चला घाई करा थोडी, लास्ट शेवटची 2 मिनिटं आहेत. हर्षा चेंडू ऑन साइडला, वेगवान फटका अलॉंग दी कार्पेट, ऑन ड्रॉय चेरो पण येतोय चौकार. 4 धावा. चौकार आला, 4 धावा आल्या आणि या 4 धावांनी आता समीकरण अजून सोपं बनत चाललंय. आता 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. 4 मध्ये 6. एबीने खरोखरच आपल्या प्रतिभेला खूप चांगल्या प्रकारे इथे सर्वांसमोर सादर केलंय. फक्त सादरही नाही केलं तर मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकतं ठेवलं. एका बाजूने विकेट पडत गेल्या होत्या आणि त्या पडत जाणाऱ्या विकेट पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. माहीने चेंडूला अडवलं. एकदा कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न नाही, सिंगलच. एकच येते. आता 3 मध्ये 5. सन्माननीय करणजी जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल करणजी जोशी साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न सुद्धा असफल. चेंडू करतोय सीमा रेषेची सफर. चौकार. आता 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी स्पॉन्सर्ड करण्यात आल्यात असे करण जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय.
अनंता बोबले यांच्याकडून AB साठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय.